नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज 2 पदरी लांब मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत. स्क्रू गोल्डन मणी लागणार आहेत मीडियम साईजचे, मंगळसूत्राच्या वाट्या आणि 4 मोठे साईजचे मणी वाट्यांच्या बाजूनं टाकण्यासाठी. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा आता इथे मी 2 पदर घेतलेले आहेत डबल आणि इथे टीप पट्टी लावून घेतलेली आहे. मध्ये धागा जो आहे ना मध्ये सारखं सरकत नाही आणि आपल्याला मंगळसूत्र जेव्हा आपण बनवतो तेव्हा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आता मी इथे दोन्ही सुया पकडलेल्या आहेत आणि स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला ओवायचा आहे. बघा आता स्क्रू नंतर मागच्या साईडला आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत. तर काळे मणी हे इथे मी 20 टाकलेले आहे. ते म्हणजे खूप कमी पण नको आणि खूप जास्त पण नको, अशा प्रकारे हे मणी टाकायचे. आता दोन्ही पदर आपल्याला सोबतच बनवत घ्यायचे आहे. तर ह्या साईडच्या पदरमध्ये पण मी 20 मणी टाकून घेतलेले आहेत. ते बघा. त्यानंतर आपल्याला इथे गोल्डन मणी टाकायचे आहेत. तर एक गोल्डन मणी, एक काळा, गोल्डन, काळा, अशा प्रकारे मी हे जे 8 गोल्डन मणी आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी, परत ह्या साईडला एक गोल्डन, काळा, गोल्डन आणि काळा. तर असे हे 8 गोल्डन मणी घेतलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर आता इथे यानंतर परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत 20. तर हे दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने आपल्याला मोजून टाकायचे आहे. ते असेच टाकायचे नाही, कारण मागे पुढे होतात, त्याच्यामुळे नेहमी मोजून टाकायचे आहेत. त्यानंतर परत गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, असे 8 मणी आपल्याला टाकायचे आहेत. ह्या साईडला सुद्धा 8 मणी टाकायचे आहेत. त्यानंतर परत आता इथे आपल्याला काळे मणी टाकायचे आहे. ते 20-20 दोन्ही साईड सोबत बनवल्या की कुठेही मागे पुढे आपल्याला होत नाही. हे बघा दोन्ही एकदम कट व्यवस्थित आलेले आहेत. आता इथे काळ्या मण्यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत 8. या साईडला सुद्धा आपल्याला 8 मणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत काळे मणी टाकायचे आहेत 20. आता इथे हे बघा 3 मी बॉक्स बनवलेले आहेत हे गोल्डन मण्यांचे. तर याच्यानंतर मध्ये इथे वाटी टाकायची आहे आपल्याला. आता इथे बघा मोठा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर वाटी, साईडनी परत दुसरा मणी टाकायचा आहे मोठा. इथे मध्ये मी क्रिस्टल मणी टाकलेला आहे काळा. त्यानंतर मणी गोल्डन, दुसरी वाटी आणि आपल्याला परत एक मोठा मणी टाकायचा आहे. तर असे 4 मणी मोठे लागतात आपल्याला, त्याच्यामुळे ते मधले हे 4 मणी नेहमी मोठे घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि परत आपल्याला ही साईड बनवून घ्यायची आहे. आता इथे दुसरी बाजू बनवायची आहे. तर इथे वाटीनंतर काळे मणी आहेत ह्या साईडला. तर इथे पण आपल्याला काळे मणी जे आपण 20-20 टाकले होते ते टाकायचे आहेत. तर असे दोन्ही साईडच्या पदरामध्ये आपल्याला सेम टाकायचे आहेत. त्यानंतर 8 गोल्डन मणी आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी, 8 गोल्डन मणी आणि एक काळा मणी. त्यानंतर परत आपल्याला हे 20 मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला. त्याच्यानंतर परत 8 गोल्डन मणी आणि आता यानंतर परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला. तर असं जे हे मंगळसूत्र मी 2 पदरी बनवलेलं आहे. तुम्हाला 3 पदरी बनवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता, ते पण छान दिसतात. हे बघा अशा पद्धतीने ते दिसणार आहे छान.
त्यानंतर लास्टला परत काळे मणी टाकायचे आहेत. आणि आता आपल्याला हे बघा स्क्रू टाकायचा आहे. जर तुमच्याकडे स्क्रू नसेल तरीसुद्धा चालेल. जेव्हा आपण लांब मंगळसूत्र बनवतो तेव्हा स्क्रू नाही टाकला तरीसुद्धा चालतो, पण स्क्रू टाकल्यामुळे एक फिनिशिंग येते मंगळसूत्राला. आता जी टेपपट्टी लावली होती ना ती मी काढून घेतलेली आहे आणि थोडासा सुयांचा जो भाग असतो ना तो आपल्याला कापून टाकायचा आहे, कारण आपल्याला स्क्रू नंतर गाठ बांधायची आहे. त्याच्यामुळे सुया जे आहे ते हाताला टोचू नये म्हणून आपल्याला ते काढून टाकायचं आहे. बघा अशा पद्धतीने दोन्ही पदर सारखे ओढून घ्यायचे, सैल पडता कामा नये, आणि मग आपल्याला 3 ते 4 गाठी मारायच्या आहेत. तर व्यवस्थित अशी गाठ मारताना असा जो अंगठा जो असतो ना आपला, त्या अंगठ्याने अशी आतमध्ये गाठ ढकलायची आहे. तर हे बघा इथून तर इथपर्यंत स्क्रू, इथे धागा तो असतोच त्याच्यामुळे थोडा सैलपणा येतो मंगळसूत्राला, पण खूपच सैल सोडला तर ते एकदम धागा दिसतो आणि ते व्यवस्थित वाटत नाही. तर व्यवस्थित हे बघा इथे मी 2 आणि अजून एक मारते, म्हणजे मग स्क्रूमधून ती गाठ जी आहे ती बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने उरलेला धागा जो आहे तो कापून घ्यायचा आणि दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकावून द्यायचा आहे आणि बोटाने असा प्रेस करायचा आहे. खूप छान अशा पद्धतीने आपलं आजचं हे मंगळसूत्र डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडल्यास तुम्ही सुद्धा ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.